सुरुवात करतो मी शिवानंद भानुसेंपासून। भानुसेजी, वारंवार आरोप केले जात आहेत, मनोज जरांगे पाटील भूमिका बदलतात, आडमुठेपणाचं धोरण त्यांनी अवलंबलं आहे असा तुमचेच सहकारी आता आरोप करतात। पूर्वी हा आरोप राजकीय वर्तुळातून किंवा काही ओबीसी समाजाच्या नेत्यांकडून केला जात होता, आता तुमच्यासोबतच काम करणारे काही लोक हा आरोप करतायत। या आरोपांकडे तुम्ही कसं पाहता? सर्वप्रथम जय जिजाऊ आणि लोकशाहीच्या सर्व प्रेक्षकांना जय जिजाऊ। सर, सध्या जे आरोप होत आहेत, आरोप प्रत्यारोप होत आहेत, पण मुळात मुद्दा आपण हा लक्षात घेतला पाहिजे की हे आंदोलन जे उभं राहिलं तर थोडंफार तर नेतृत्वाकडे सत्य काहीतरी असेल म्हणून एवढे लोक त्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहिले हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे। आणि आजपर्यंत मराठा समाजाचं अगदी सर्वात चांगलं असं आंदोलन मनोज जरांगे पाटलांनी उभं केलेलं आहे। मुद्दा एवढाच आहे की ठीक आहे, काही वैचारिक मतभेद असू शकतात, मागण्यांमध्ये इकडे तिकडे होऊ शकतं, आंदोलनाची भूमिका कमी जास्त होऊ शकते, अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतील, परंतु मला असं वाटतंय की कोण बरोबर कोण चूक असं हे शोधण्यापेक्षा सध्या मराठा समाजाची जी मुख्य मागणी आहे त्या मागणीवर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। की ठीक आहे, काळ आणि वेळ ठरवेलच, जे आरोप करणारे ते बरोबर आहेत का जरांगे पाटील बरोबर आहेत, सत्य कधीच झाकणार नाहीये, ते पुढे येणारच आहे एक दिवस। म्हणजे सत्य असणार आहे आणि त्याचे परिणाम जो चुकीचा असेल त्याला भोगावेच लागणार आहेत, त्यामुळं तो काही विषयच नाहीये। सध्या फक्त आमची एकच अपेक्षा आहे की एकमेकांवर आरोप प्रत्यारोप दोघांनीही करू नयेत आणि जो उद्देश आहे, आता जे आरोप करतायत ते मराठा समाजाचेच आहेत आणि मनोज जरांगे पाटील तर मराठा समाजाचे नेतृत्वच करत आहेत, त्यामुळे आरोप प्रत्यारोप करू नयेत। सध्या जी मागणी आहे त्या मागणीच्या दृष्टीनं लक्ष केंद्रित केलं जावं आणि ठीक आहे, उद्या समाज ठरवेलच आणि उद्या सत्य बाहेर येईलच आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतीलच, जे चुकीचे असतील त्यांना, अशी आमची भूमिका आहे। पण आरोप जे केले जातात त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? की वानखेडे म्हणतायत की ते कोणाच्या तरी इशाऱ्यावरती काम करतायत, बारास्कर म्हणतायत की आडमुठेपणाचं धोरण करतायत, त्याच्याबद्दल काय सांगाल? आता कसं आहे, कोण कोणाच्या इशाऱ्यावर काम करतं, कोण कोणाला बोलायला लावतं, कोण कोणाला आंदोलन करायला लावतं, अशी शंका कुशंका चर्चा हे आंदोलनाच्या दरम्यान होतच असतात। कोणीतरी कोणाच्या पाठीशी आहे, म्हणजे सरकारच्या विरोधात जर असेल तर मग विरोधी पक्ष पाठीशी आहे का, किंवा मग मुख्यमंत्री येऊन भेटत असेल तर मग मुख्यमंत्र्याचं आणि आंदोलकाचं साठोलोटा आहे का, अशा उलटसुलट चर्चा होत राहतात, हे होणं स्वाभाविक आहे। परंतु ज्या पद्धतीने एकेरी आरोप, म्हणजे अगदी जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यामध्ये सुद्धा ते सुद्धा आम्हाला आवडलेलं नाहीये, एकमेकांवर त्या दोघांनी सुद्धा तशा पद्धतीचे आरोप करायला नको होते आणि जसे एकेरीवर त्यांनी सुद्धा येणं अपेक्षित नव्हतं, तसं आता सुद्धा जरांगे पाटलांचं चुकलं। जरांगे पाटलांनी त्यांना अनेकदा त्यांच्याबद्दल व्यक्तिगत टीका केली, त्यांचा एकेरी उल्लेख केला, त्यांनी जेलमध्ये काय पिठलं भाकरी खाल्ली असा उल्लेख केला, ते बरोबर होतं, चुकीचं होतं? कसं आहे माहितीये का साहेब, की सुरुवातीला जी सभा झाली त्या सभेला पैसे कुठून आले, जरांगेन कुठून जमा केले, कोण पाठीशी आहे, हा विषय उकरून काढण्याचं काम भुजबळ साहेबांनी केलं। ऍक्च्युली ते सरकारमधले एक जबाबदार मंत्री आहेत, एकीकडे ते सरकारवरही टीका करत होते, मुख्यमंत्र्यावरही टीका करत होते, सरकारच्या धोरणावरही टीका करत होते आणि पॅरलल जरांगेवरही टीका करत होते। म्हणजे ते कुठल्या सरकारवर टीका करत होते? म्हणजे ते का अमेरिकेतल्या किंवा बाहेरच्या कुठल्या तरी सरकारवर टीका करत होते का? एक मंत्री म्हणजे कोण असतो? तो त्या सरकारचा एक अविभाज्य घटक असतो। मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री हे सरकार असतं, हे जरी म्हणजे भुजबळ साहेबांसारख्या एवढ्या अनुभवी माणसाला कळत नसेल तर मग हे फार दुर्दैव आहे असं मला वाटतं। त्यामुळे सुरुवात त्यांनी केली, ती चूक त्यांची झाली, पण त्याला उत्तर जरांगे पाटलांनी द्यायला नको होतं, हे तेवढंच कराय। तुम्ही मान्य करता की जरांगे पाटलांची ती चूक झाली असं मान्य करता तुम्ही? नाही, ती शब्दाला शब्द वाढत गेला पण नको व्हायला पाहिजे होतं अशी आमची भूमिका आहे। बरं, याच्यात मेसेज चुकीचा जात होता आणि आताही सध्या मेसेज चुकीचा जातो। काळ आणि वेळ ठरवे आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी बोललं पाहिजे, पण मुद्दा तो आता सध्या काय, हे आरोप करून जे आरोप करतायत, मला पर्टिक्युलर कुणाचंही नाव घ्यायचं नाही, त्याच्यातून काय साध्य होणार आहे आता या सिच्युएशनला? असं आमचं मत आहे की आता जे मराठा समाजाचं ज्या पद्धतीने आंदोलन चालू आहे, ज्या मागण्या आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे एक समाजाचा घटक म्हणून, ही आमची भूमिका आहे। मुळात भानुसेजी, मागणीच मुळात इम्प्रॅक्टिकल होती, मागणीच मुळात व्यवहार्य नव्हती असं म्हणतात मृणाल ढोले पाटील, त्यामुळे आता झालंय तर आता अजून समाधान नाहीये तुमच्या बाबत की आता मग आंदोलन कशासाठी? आज उपमुख्यमंत्री म्हणतात की जनतेला वेठीस धरू नका, अनेक स्तरातून अशी मागणी येते की आता आंदोलन कशाला? शंभूराज देसाई म्हणतायत, अनेक मंत्री म्हणतायत याबाबतची त्यांना आवाहन करतात, हे नको?
काय होतंय माहितीये का, याच्यात 2-3 विषय एकत्रित येत आहेत. विषय असा आहे की मराठा समाजाची अनेक वर्षापासूनची म्हणजे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनातील किंवा मोर्चातील मागणी ही आहे की मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश केला जावा, कारण तो मराठा समाजाचा संवैधानिक अधिकार आहे आणि त्या पद्धतीनं आरक्षण मिळावं अशा पद्धतीनं सुरुवातीपासून. कारण जरांगे पाटलाच्या सुरुवातीला शिष्टमंडळात मीच मुख्यमंत्र्याशी आणि मंत्रिमंडळाशी सातत्यानं चर्चा केलेली होती आणि त्या पद्धतीनं त्यांनी अनुकूलता सुद्धा दर्शवलेली होती. परंतु त्यानंतर कालांतराने यांनी सर्वे सुरू केला आणि आता हे 10% आरक्षण दिलं. या 50%च्या वरचं 10% आरक्षणाची मागणी मराठा समाजानं केलेलीच नव्हती, कारण या अगोदरचे 2 अनुभव असे होते की ते आरक्षण टिकलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, आता मुनार ढोले पाटील जे सांगतात ईडब्ल्यूएस आरक्षण, तर ईडब्ल्यूएस मध्ये ज्या जाचकाठी आहेत आणि मुळात मुद्दा हा आहे की मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करणं हा संवैधानिक अधिकार आहे, घटनादत्त अधिकार आहे. कारण इंदिरा साहनी जजमेंटनुसार सरळ राज्य मागासवर्गीय आयोगाच्या ज्या मर्यादा आहेत आणि राज्य सरकारच्या ज्या मर्यादा आहेत त्या एवढ्याच आहेत की राज्य मागासवर्गीय आयोग सांगू शकतो की हा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहे आणि आहेत त्या 50% त्याचा समावेश केला पाहिजे अशी शिफारस राज्य मागासवर्गीय आयोग करू शकतो. 50%च्या वरची शिफारस राज्य मागासवर्गीय आयोग करत नाही. मी त्या मुद्द्याकडे येतो नंतर. नाही, माझं काय ना, माझी चर्चा आजची जी होती ना, माझा मुद्दा हा आहे की बघा तुमचेच सहकारी जे आहेत ना, म्हणजे मी मगाशी बारस्करांचं नाव घेतलं, ते चर्चेला खरं येतात, आपण त्यांची वाट बघतोय. मला वाटत नाही आता चर्चेला येतील. ते चर्चेपासून का लांब जातात आपल्याला माहित नाही, पण त्यांचा आपण इथे एक रिकामा फोटो ठेवूया. ते चर्चेपासून आज का त्यांनी काढता पाय घेतला चर्चेतून बारस्करांनी मला माहित नाही. भानुसे त्यांच्या वतीने तर बोलणारं कोणी नाही, पण तरी सुद्धा हे जे महाशय आहेत, महाराज आहेत बारस्कर, या ज्या महिला आहेत वानखेडे, संगीता वानखेडे, हे तुमचे सहकारी होते का? ते जरा एवढे गंभीर आरोप करतायत, म्हणजे त्याच्यात मला जाणून घ्यायचं. ते म्हणतात की आम्ही होतो, आमच्याकडे काही व्हिडिओजमध्ये आम्ही बघितलं की ते होते जरांगे पाटलांसोबत. ते तुमच्यासोबत होते का? मी गेल्या जवळपास 7-8 वर्षापासून, म्हणजे मोर्चे निघाले तेव्हापासून जरांगे पाटलाचं महाकाळ्याचं आंदोलन झालं, वडीगोद्रीचं याचं साष्ट पिंपळगावचं आंदोलन झालं, त्याच्यानंतर आता हे आंतरवली सराटीचं आंदोलन आहे. या सर्व आंदोलनात आणि ते जे त्यांचे जे 125 गावं आहेत त्या 30-40 गावांमध्ये मी स्वतः त्यांच्यासोबत फिरलेलो आहे. त्या काळात तरी मला बारस्कर महाराज मला तरी कुठे भेटले नाही. आता एकूण त्यांची मैत्री असेल, ते सोबत असतील, मला माहित नाही आता, कारण माझी त्यांची आत्ताच नव्यानच भेट झाली इन द सेन्स मी फक्त आत्ताच बघितलंय त्यांनी आरोप केल्यानंतर. त्याच्या अगोदर माझी त्यांची तरी भेट झाली नाही. जरांगे पाटील मी जवळपास 15 वर्षापासून आम्ही सोबत चळवळीत काम करतो आणि आंदोलनात 7-8 वर्षापासून सोबत काम करतो, तेव्हा ते मला दिसले नाही. आणि संगीताताई या मराठा मोर्चांमध्ये होत्या हे मला माहिती आहे. त्यांच्या अनेक फेसबुकचे लाईव्ह वगैरे मराठा मोर्चांचा सहभाग हे आम्हाला दिसत होता. प्रत्यक्ष माझी त्यांची कधी भेट झाली नाही. आणि जरांगे पाटलाच्या आंदोलनात त्यांचं परत मला ते काही दिसलं नाही. कदाचित असेलही. पण मग तुम्ही म्हणतात, ऐका, पण ठीक आहे, बारस्कर सोडा, बारस्करांचा पण विषय 2 ते आले पण नाही चर्चेला, आपण त्यांचा विषय बंद करूया इथे. त्यांचा आपण इथे रिकामा फक्त फोटो ठेवूया. बारस्कर काय चर्चेला येत नाही, आपण त्यांची वाट बघूया, शेवटपर्यंत ते येतील असं मला वाटत नाही. पण तरी सुद्धा बारस्करला आपण विषय बंद करूया. संगीता वानखेडेनं तुम्ही म्हणतात त्या आंदोलनात होत्या, मग तुमच्या आंदोलनात असलेली एक तुमची सहकारी असा आरोप करते आहे, तर त्याला तुम्ही एकदमच कसं त्याच्याकडे दुर्लक्ष कराल भानुसे? नाही, नेमकं त्यांच्यामध्ये काय झालं म्हणजे त्या ताईचं मी व्हिडिओ ऐकल्यानंतर असं मला लक्षात आलं की त्यांनी भुजबळांवर टीका केली होती. त्यांनी जरांगे पाटलांवर भुजबळांनी टीका केली होती म्हणून त्यांनी भुजबळांवर टीका केली होती आणि म्हणून भुजबळांचे कोणीतरी कार्यकर्ते त्यांना फोनवरून काहीतरी बोलत होते उलट सुलट, म्हणून त्यांनी असा निरोप पाठवला जरांगे पाटलांकडे की माझ्याविषयी तुम्ही बोला. आता जरांगे पाटील त्या सिच्युएशन मध्ये बोलतीलच किंवा कुणाविषयी बोलतील नेमकं काय आहे ते समजून घेणे, गर्दी याच्यात कदाचित नसेल बोलले. कदाचित एकमेकांचा गैरसमज झाला असेल, पण गैरसमजामधून एकमेकांवर आरोप करणं हे काही संयुक्तिक आहे असं मला वाटत नाही. तर ठीक आहे, त्यात नेमकं दोघांमध्ये काय झालंय हे आपल्याला तरी नाही सांगतायत सुतार साहेब नेमकं काय झालं. पण त्यांनी बघितलं ना आता काय बघा. नाही, तुम्ही याच्यातनं ना फार जास्ती मध्यम मार्गी भूमिका घेऊ नका. तुम्ही जरांगे पाटलांचे तुम्ही सहकारी आहात, कारण तुमच्यासोबत काम करणार आहे. हा आंदोलन काय एकट्या व्यक्तीचा विषय नाहीये, हा एक कलेक्टिव्ह विषय. त्यांच्यातलीच एक जर महिला असा आरोप करत असेल, तुम्ही म्हणतात की त्याच्याशी बोलणं संयुक्तिक राहणार नाही, त्यांनी फार गंभीर आरोप केलेत की हे आंदोलन पॉलिटिकली मोटिवेटेड आहे. जरांगे पाटील हे शरद पवारांच्या इशाऱ्यावरती आंदोलन करतात असे आरोप केलेत त्यांनी. त्यामुळे हे काय असे सोडून देण्यासारखे आरोप नाही आहेत की बाबा त्यांनी काहीतरी बोललं ना आपण बोलू नये. फार गंभीर आरोप आहेत ते भानुसे.
नाही, कसं आहे, मधल्या काळात मग एकनाथ शिंदे येऊन भेटतात म्हणजे मग एकनाथ शिंदे आणि आंदोलकाचा साठालोट आहे अशी एक चर्चा झाली, किंवा मधल्या काळात अजून विरोधी पक्ष कोणीतरी सोबत आहे अशी चर्चा झाली. आता हे म्हणतात शरद पवार सोबत आहे. आता नेमकं कोण कुणाच्या सोबत आहे, सत्य काय आहे आणि नेमकं कुणाच्या मनात काय चाललंय आणि कशामुळे चाललंय हे तरी आपल्याला तरी सांगता येणार नाही. आमचा उद्देश एकच आहे की या निमित्तानं, जरांगे पाटील निमित्त का म्हणून, या निमित्तानं मराठा समाज एकत्रित झालाय आणि आंदोलन एकदम चांगलं आंदोलन उभं राहिलंय आणि त्या दृष्टीनं मराठा समाजाचा जो घटनादत्त अधिकार आहे, संविधानिक अधिकार आहे, त्या दृष्टीने आंदोलन पुढे चाललेलं होतं. मध्ये ते आंदोलन आता या अशा आरोप प्रत्यारोप झाल्यामुळे ते विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे. ते होऊ नये ही आमची भूमिका आहे. त्यामुळे एकमेकावर जे आरोप प्रत्यारोप होत आहेत सुतार साहेब, ते होऊ नये हीच आमची भूमिका. भानुसे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती जो प्रश्न उपस्थित केला जातोय की आंदोलन मग मोटिवेटेड वाटेल, आंदोलन कुठल्या तरी हेतूने केलं जात आहे आणि ते राजकीय हेतूने केलं जात आहे कारण निवडणुका तोंडावरती आहेत. आता सगळं झाल्यानंतर सुद्धा आंदोलन केलं जाईल असं जेव्हा म्हणतायत मृणाल ढोले पाटील, तुम्हाला ते पटतं की आता आंदोलनाच्या मागे, कारण हा आरोप एका क्वार्टरमध्ये नाही, समाजातल्या वेगवेगळ्या थरातून आता आरोप होत आहे की हे आंदोलन राजकीय आहे? कमलेशजी, थोडं विस्तारानं त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. सुप्रीम कोर्टाची जी ऑर्डर आहे ती ऑर्डर कदाचित मृणाल ढोले पाटलांनी सविस्तर आणि सखोल वाचली नसावी. मी किमान 50 वेळा ती ऑर्डर वाचली आहे. त्या ऑर्डरमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की 3 गोष्टीमुळे मराठा आरक्षण नाकारलं गेलेलं आहे. पहिली गोष्ट अशी आहे की इंदिरा साहनी प्रकरणानुसार, इंदिरा साहनी जजमेंटनुसार राज्य सरकारला 50% वरचे अधिकार नाहीत. त्यानंतर 102व्या घटना दुरुस्तीनुसार ते अधिकार परत एकदा काढून घेतलेले आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की जी टक्केवारी मुंबई हायकोर्टानं 12 आणि 13% केली होती, 30% समाज आहे असं गृहीत धरलं होतं, 17-18% प्रतिनिधित्व मिळालं आहे असं गृहीत धरलं होतं आणि 12 आणि 13 शिक्षणात आणि नोकऱ्यात ते आरक्षण मान्य केलं होतं. परंतु ही 100% काढणारी टक्केवारी सुप्रीम कोर्टानं 50% काढली. त्यामुळे 17 दुनी 34 आणि 18 दुनी 36% प्रतिनिधित्व तिथं दिसलेलं आहे. ही सुप्रीम कोर्टाची चूक आहे. आणि तिसरा मुद्दा मृणाल ढोले पाटलांनी जो आता सांगितला तो असा आहे की मराठा समाज फॉरवर्ड आहे. मराठा समाज फॉरवर्ड आहे, पण तो SC STच्या तुलनेनं फॉरवर्ड आहे, तो ओबीसीच्या तुलनेनं फॉरवर्ड नाही. कारण जेव्हा 50%च्या वरती आरक्षण द्यायचं असतं तेव्हा एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस आणि एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन तयार व्हावी लागते. तो समाज ST SC पेक्षाही मागास असावा लागतो. त्या तुलनेनं तो फॉरवर्ड आहे, तो ओबीसीच्या तुलनेनं फॉरवर्ड नाहीये. हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो कमलेशजी, असं आहे की एखादा D.Ed झालेला तो प्राथमिक शिक्षक होतो, B.Ed झालेला माध्यमिक शिक्षक होतो, नेट सेट PhD झालेला तो प्राध्यापक होतो. पण तुम्ही काय करताय, माध्यमिकला पात्र असणाऱ्या माणसाला तुम्ही प्राध्यापक करताय आणि मग काय म्हणतायत की याची डिग्री बोगस आहे. डिग्री बोगस, थोडक्यात डिग्री म्हणजे आयोगावर ताशेरे ओढण्याचा किंवा आयोगावर संशय घेण्याचा अधिकार कुठल्याही न्यायालयाला नाही. एक आयोग हा संविधानिक असतो आणि गायकवाड आयोगामध्ये 26 गुणांपैकी 13 गुण लागतात मागास ठरण्यासाठी. 21.5 गुण म्हणजे 22 गुण सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मराठा समाज मागास ठरलेला होता. फक्त 50%च्या वरती आरक्षण दिल्यामुळं यांनी काय केलं, बुमरँग केलं, अफवा पसरवल्या, मराठा समाज फॉरवर्ड आहे म्हटले, प्रतिनिधित्व आहे म्हटले. हे चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे. कारण कायदेशीर अँगलला ज्यावेळी आपण चर्चा करतो, ज्यावेळी डिबेट करतो त्यावेळी या पद्धतीनं असावं. नाहीतर मग हे ठीक आहे, या आंदोलनावर काय सध्या कुणाला म्हणायचं याच्यावर आपण नंतर चर्चा करू. परंतु या पद्धतीनं मराठा समाजाचं आरक्षण नाकारलं गेलेलं आहे. आता परत सुद्धा हे जे 10%च्या वर 10% आरक्षण 50%च्या वर दिलेलं आहे हे सुद्धा टिकणार नाही, 100% टिकत नाही. कारण स्पष्ट सांगितलेलं आहे की 50%च्या वरचे अधिकार राज्य सरकारला नाहीत आणि या पद्धतीनं ते आरक्षण दिल्यामुळे मराठा समाज ते आरक्षण नको आहे म्हणते. दुसरी गोष्ट ही आहे की सुरुवातीला अधिसूचनेवर मृणाल ढोले पाटील बोलले, अधिसूचनेत काहीच होणार नाहीये, त्याच्यातून सगळे सोयरेचं काहीच होणार नाहीये. नातेवाईक शब्दाच्या ऐवजी फक्त सगळे सोयरे शब्द तिथं घातलेला आहे. त्यामुळे ज्याची कुणबी नोंद सापडणार नाही, शपथपत्रावर कुणालाही तिथे कुणबी होता येणार नाही. थोडक्यात जर आई कुणबी असेल, वडील मराठा असतील तर मुलाला कुणबी जात लागणार नाहीये. जर पत्नी कुणबी असेल, वडील मराठा असतील तर त्यांना ती जात लागणार नाही पतीला. त्यानंतर इवाई मुलगी देताना सुद्धा मुलीचे वडील कुणबी असतील, मुलाचे जर मराठा असतील तीही जात लागणार नाही. कुणाचीही जात कुणाला लागणार नाही, कारण त्याच्यामध्ये सजातीय म्हटलंय.
कुणबी मराठा 100% जरी एक असले सामाजिक दृष्ट्या तरी ते कायदेशीर दृष्ट्या एक नाहीत. कायदा तसं म्हणत नाही. कायदा जर तसं म्हटला असता तर कदाचित मराठा ओबीसी मध्ये येऊन गेले असते. आणि दुसरं पितृसत्ताक म्हटलंय, वडील आजोबा पंजोबा अशी व्याख्या पण दिली, त्याच्या रक्तातील नात्यातील म्हटलंय. त्यामुळे त्याच्यातही काही नाही. थोडक्यात मराठा समाजाचा जो संविधानिक अधिकार आहे, 3 आयोगानं मराठा समाजाला मागास ठरवलेला आहे. त्यामुळे आहे त्या 50% मराठा समाजाचा समावेश करावा. तीच मराठा समाजात म्हणजे त्या ठिकाणीच मराठा समाज आहे. आपण टक्केवारी जरी काढली कमलेशची तरी त्या पद्धतीनं एक साधी टक्केवारी बघा. जर महाराष्ट्रात 32% आरक्षण आहे ओबीसीला, याचा अर्थ लोकसंख्येच्या तुलनेत तो 64% समाज असायला पाहिजे. आणि तो 64%, 20% SC ST म्हणजे 84%, 17% मुस्लिम म्हणजे 101%, 3% ब्राह्मण, 4% तर 108% झाले. मराठा कुठे? याचा अर्थ मराठा ओबीसी मध्येच आहे. मराठ्याचा तो संविधानिक अधिकार आहे. जात निये जनगणना केल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. त्यामुळं त्या पद्धतीनं व्हावं. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा, जातनिहाय जनगणना करावी. आणि जर असं वाटत असेल खरंच टक्केवारी खूप जास्त आहे तर केंद्रातही तुमचं सरकार तुम्ही आता ओबीसी तुम्ही कसं आहे परत म्हणजे मगाशी सुरुवातीला कार्यक्रमात मी मुद्दा घेतला होता की जरांगे पाटलांनी परस्पर विरोधी भूमिका मांडल्यात का. म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणायचं की ओबीसीतनं आरक्षण द्या आणि मग दुसरीकडे म्हणायचं की मग ओबीसीतनं आरक्षण दिलं नाही तर आम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करू, मंडल आयोगातच आरक्षण रद्द करू. या सगळ्या परस्पर विरोधी भूमिका तुम्हाला वाटत नाही का? याच्यामुळे क्रेडिबिलिटी तुमची कमी होते नाही आंदोलनाची? नाही कमलेशजी, कसं आहे आता उपोषणात 15-15, 17-17 दिवस उपोषण केल्यानंतर त्या अवस्थेत, त्या मानसिक अवस्थेत कदाचित त्यांच्या असे इकडे तिकडे थोडंफार झालं असेल. एक मिनिट आता मला मी फार बॅलन्स ठीक इथे ठेवायचा प्रयत्न. तुम्ही आता मगाशी पण म्हटलात की ते चुकून बोलले असतील, भुजबळांबद्दल चुकीचं कदाचित त्यांच्या आत्ता बोलून गेले. आता तुम्ही म्हणतात की आंदोलनात बोलताना ते असं बोलून गेले असेल. मी तुम्हाला आणखी एक वाक्य सांगतो, ते असंच निघून गेलं. तुम्ही म्हणाल कदाचित की लायकी नसलेल्याच्या हाताखाली काम करावं लागतं. मग एक व्यक्ती इतक्या वेळास परस्पर विरोधी भूमिका तिथे घेतोय आणि मग जेव्हा तुमचे सहकारी म्हणतात की त्यांचं नेतृत्व का मान्य करावं, मग कसा तुम्ही प्रश्न उपस्थित करता त्यांच्याबद्दल? बरं भानुसे, नाही एवढं मोठं आंदोलन उभं राहत असताना, उपोषण करत असताना, या सगळ्या गोष्टी होत असताना काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत भानुसेजी, या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. नाही खरंय. म्हणजे अधिसूचनेच्या नाही काही गोष्टी मी मान्य करतो ना सर, काही गोष्टी मान्यच आहेत की काही गोष्टी किंवा आता अधिसूचनेत काहीच नाहीये, सगळे सोयऱ्याचं काहीच होणार नाहीये, हे 100% खरंय. उद्या त्यांनी वट हुकूम जरी काढला राज्य सरकारनं तर त्याच्यातून काहीही निष्पन्न होऊ शकत नाही, हे 100% खरंय. म्हणून आमची सुरुवातीपासूनची तीच मागणी आहे की मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश केला जावा आणि त्या पद्धतीने आंदोलन पुढे जावं. एक प्रामाणिक नेतृत्व म्हणून एक मात्र मान्य केलं पाहिजे, एक प्रामाणिक नेतृत्व म्हणून सगळा समाज जरांगे पाटलाच्या पाठीशी उभा आहे. ठीक आहे, बाकीच्या काही चुका असतील, झाल्या असतील थोड्याफार, त्या आम्ही मान्यही करतो, परंतु एक प्रामाणिक नेतृत्व एवढं तरी मान्य करावं लागेल. समाज पाठीशी उभा आहे, समाजाचा तो संविधानिक अधिकार आहे आणि ते समाजाला मिळावं ही आमची भूमिका आहे. साहेब बोला, भानुसे तुमचा आवाज होता, बोला बोला बोला. सुरुवातीला ते म्हणाले की सुप्रीम कोर्टावर आम्ही असं म्हटलं की आकडेवारीच्या संदर्भात पहिला मुद्दा आहे की गायकवाड आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टाच्या ऐका ना, तुम्ही भानुसे तुम्ही मला पॉइंटेड उत्तर द्या ना. तुम्ही त्यांचा मुद्दा आहे की तुम्ही पॉलिटिकली मोठे आंदोलन करताय, खर्च होतोय, जेसीबी होतोय, हॉटेलात बंद चर्चा होत आहेत, विरोधी पक्षाकडे फंडिंग केलं, त्याच्यावरती बोला. कमलेशजी त्यांनी तो मुद्दा अगोदर मांडला म्हणून फक्त अर्ध्या मिनिटात तो मुद्दा घेतो. तो मुद्दा त्यांनी असा मांडला की तो मुद्दा असा होता की गायकवाड आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टाच्या पटलावर ट्रान्सलेट होऊन आला नाही. पहिली गोष्ट लक्षात घ्या, फक्त आकडेवारीवर चर्चा झाली आणि ज्या पद्धतीनं जर मराठा समाजाला 50% आकडेवारी काढून जर प्रतिनिधित्व ठरवलं जात असेल तर उद्या ओबीसीला, SC ST ला त्या पद्धतीनं जर प्रतिनिधित्व ठरवण्याचं ठरवलं ना, कारण क्रायटेरिया तोच लागेल. मृणाल ढोले पाटलांनी लक्षात ठेवावं, मग ओबीसी SC ST चे आरक्षण संपेल. तुम्ही त्याच्यावर बोललं पाहिजे, खऱ्या गोष्टीवर बोललं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने चूक केली ती चूक म्हटली पाहिजे, नाहीतर तो क्रायटेरिया 50% मोजण्याचा जर लावला कुणाचंच आरक्षण राहत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही चुकीच्या पद्धतीने हे करू नका, सांगू नका. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे आंदोलन ठीक आहे ना, की मुद्दा आंदोलन आहे, समाज एकत्रित आलेला आहे, मोठा समाज आहे, मोठा समाज सगळ्या गोष्टी करतो आहे, हे स्पष्ट आहे की प्रत्येक जण स्वतःची गाडी घेऊन जातोय, जेसीबी घेऊन जातोय, फुलं घेऊन जातोय, तरी सुद्धा आम्ही सत्याची भूमिका आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलंय सत्य असत्य अशी म्हणे केले ग्वाही मानिले पण नाही बहुमता. सत्य जे असेल ते आम्ही स्वीकारणार आहोत. सत्य झाकत नसतं, एक दिवस पुढे येईलच. जर काही असेल काळबेरं ते पुढे येईलच, पण आज मात्र तसं आम्हाला वाटत नाही.
हे आंदोलन उभं राहिलेलं आहे, समाज एकत्रित आलेला आहे, कुणीही पैसे देऊन समाज आणलेला नाहीये. 14 तारखेला 1.25 कोटी लोक त्या ठिकाणी जमले. हे काही कुणी आणलेले नव्हते, आपापल्या गाड्या घेऊन सगळे लोक त्या ठिकाणी आलेले होते. प्रत्येक सभेला लोक रात्रभर 12 तास 14 तास लोक तिथे थांबलेले आहेत. कुठले पैसे देऊन लोकही थांबत नसतात. अशा पद्धतीनं ही बाजू एक लक्षात घेतली पाहिजे. आणि तरी सुद्धा असं काही असेल तर आम्ही सत्याच्या बाजूने असू, आम्ही कुणाच्याही बाजूने नसू, सत्याच्या बाजूने असणार आहे. परंतु सध्या हे चांगलं आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाला गालबोट लावू नये. आणि आम्ही जरांगे पाटलांना आमची विनंती आहे की जी संविधानिक मागणी आहे ती करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. बरं, ठीक.